सांगली जिल्हा बँकेत 10 वर्ष संचालक असलेले अपात्र सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आदेश, दिग्गजांना दणका, तातडीनं अंमलबजावणी. बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्ये केंद्र सरकारने केलेल्या दुरुस्तीनुसार सहकारी, मल्टीस्टेट तसेच अन्य बँकांमध्ये सलग 10 वर्ष संचालक असलेल्यांना आता त्या बँकेचे दरवाजे बंद होणार आहेत. अशा संचालकांना तातडीनं अपात्र ठरवण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सहकार विभागास दिलेले आहेत. त्यामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडालेली आहे. या निर्णयामुळे जिल्हा बँकेसह नागरी सहकारी बँकातील अनेक दिग्गजांना दणका बसला आहे. केंद्र सरकारने बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1994 मध्ये 2020 मध्ये काही दुरुस्त्या केल्या आणि यातील कलम 10A नुसार सहकारी तसेच अन्य बँकांच्या संचालकांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली. कायद्यातील या दुरुस्तीची अंमलबजावणी करण्याचे अधिकार रिझर्व्ह बँकेला देण्यात आले. 2022 मध्ये रिझर्व्ह बँकेने याबाबतीत एक परिपत्रक काढून सर्व प्रकारच्या बँकांमध्ये सलग 10 वर्ष संचालक असणाऱ्यांना त्या बँकेत संचालक म्हणून राहता येणार नाही. त्यांना संबंधित बँकांच्या निवडणुकीत अपात्र ठरवण्याची सूचना करण्यात आली. मात्र या परिपत्रकाविरोधात नागरी सहकारी बँक फेडरेशनने न्यायालयात धाव घेतली होती आणि या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात आणि कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या. त्यावर नुकतीच सुनावणी झाली. न्यायालयाने कायद्यातील या बदलांना मान्यता दिली. त्यामुळे या कायद्याच्या अंमलबजावणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी राज्यातील सर्व जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी आणि तालुका प्रभाग सहकारी निवडणूक अधिकारी यांना आदेश जारी केलेत. यात बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 कलम 10A मधील सुधारणांची अंमलबजावणी करण्यास सांगितलं आहे आणि यानुसार आता मल्टीस्टेट सहकारी बँकांसह जिल्हा नागरी शेड्यूल सहकारी बँकांमध्ये सलग 10 वर्ष संचालक असणारे अपात्र ठरणार आहेत. या संचालकांना संबंधित बँकेची निवडणूक लढता येणार नाही याची तातडीनं अंमलबजावणी करण्याचे आदेश प्राधिकरणाने दिले आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेसह नागरी सहकार बँकांतील दिग्गजांना दणका बसलेला असून त्यांना आता बँकेत नो एंट्री असणार आहे. त्यामुळे सहकारी बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.